मराठवाड्यात तंत्रशिक्षणाचा श्री गणेशा करणारी MIT ही संस्था उदयास आली 1979 मध्ये. केंद्र आणि राज्य सरकारच्या मान्यतेनुसार विविध 60 अभ्यासक्रम इथे शिकवले जात आहेत. 12,500हून अधिक विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. अशा संस्थेत प्रवेश घेताना मोठा आनंद होत असल्याचं विद्यार्थी आणि पालक सांगतात. स्टाफ पण खूप एक्सपिरियन्स्ड आहे. मी माझ्या सिनियर्सला विचारलं तेव्हा त्यांनी मला MIT ऑप्शन टाकायला सांगितलं होतं, त्यामुळे MITच टाकलं. औरंगाबाद, दिल्ली, उत्तर प्रदेशातील बुलंद शहर आदी प्रमुख शहरात तसंच वाशी, रोटेगाव, अंबाजोगाई अशा तालुक्यांच्या ठिकाणी संस्थेचा आज विस्तार झालाय. संस्थेतील विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी तयार केलेली मोटार बाहा इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल ठरली आहे. महासंगणकाचे जनक डॉक्टर विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील विद्यार्थी नॉलेज पोर्टल साकारतायत. तर मी इथे फर्स्ट इयरला आले होते तेव्हा माझ्या ऐकण्यात आलं होतं की MIT मध्ये खूप कॅम्पस येतात आणि मी अक्षरशः अनुभवलं हे फायनल इयरमध्ये जेव्हा माझं टेक महिंद्राला सिलेक्शन झालं. संस्थेत आता विद्यार्थ्यांच्या संशोधन संधीमध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहे. देशात खासगी शिक्षण क्षेत्रात सर्वप्रथम इंटरनेटचं प्रशिक्षण सुरू करणाऱ्या या संस्थेला ऊर्जा क्षेत्रात सरकारचा ISCO दर्जा प्राप्त झालाय. औरंगाबाद या वेगानं पुढे येणाऱ्या शहरात जागतिक पातळीवर ठसा उमटवणारे अभियंते घडतायत. ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळाच्या मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात MIT अभियांत्रिकी महाविद्यालयात उदयोन्मुख अभियंते घडत आहेत. इथे शिकलेले 15,000हून अधिक विद्यार्थी आज जगभरातील नामवंत संस्थांमध्ये अभियंते, व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी पदांवर कार्यरत आहेत. कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये इथे भरपूर साऱ्या कंपनीज येतात आणि इथे सिलेक्शन पण होतात आणि पॅकेजेस पण चांगले भेटतात. भरपूर जणांना इथे CSE आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटमधून पॅकेजेस भेटलेले आहेत. विविध विषयांतील IITच्या तज्ज्ञ प्राध्यापकांची व्याख्यानं इथे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपलब्ध होतात. केंद्र सरकारच्या तंत्रशिक्षणाची गुणवत्ता निश्चित करणाऱ्या नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिशनचं सन्मानपत्र संस्थेला प्राप्त आहे. ऍप्टिट्यूड टेस्ट वगैरे हेही विद्यार्थ्यांकडून आम्ही करून घेत असतो. त्यामुळे जेव्हा मोठमोठ्या कंपनीज येतात तेव्हा ते वेल प्रिपेअर्ड असतात आणि त्याचंच उदाहरण असं आहे की आमची पहिली बॅच जी बाहेर पडली ती मोर दॅन 50% ऑफ प्लेसमेंट्स आम्हाला उपलब्ध झालेला आहेत. बरेचसे विषय असे असतात की जे अजून सिलेबसमध्ये येत नाहीत पण त्याचा अभ्यास होणं अतिशय महत्वाचं असेल. तर अशा प्रकारचे विषय आम्ही डेव्हलप करण्याच्या दृष्टीने मुलांना त्याच्यामधून भरपूर फायदा होतो. MIT सेंटर ऑफ इनोव्हेशन सारखे उपक्रम अभियंते घडवण्यात इथं महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. उद्योगांना अपेक्षित ज्ञान आणि कौशल्याची कल्पना यावी यासाठी महाविद्यालयीन प्राध्यापकांना उद्योगांकडून मार्गदर्शन दिलं जात आहे. तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामोद्योग निर्मिती करण्याच्या मूलभूत उद्देशानं प्रेरित MIT संस्थेच्या शिरपेजात इथलं अभियांत्रिकी शिक्षण मानाचा तुरा ठरत आहे. 1983 मध्ये सुरू झालेल्या MIT तंत्रनिकेतननं आपल्या उत्कृष्ट निकालांमुळे मोठा नावलौकिक प्राप्त केलाय. यंदा निकालांनी 98% झेप घेतली आहे. MIT सर्वोत्कृष्ट आहे. इथे शिकून असं वाटतं की MIT बेस्ट आहे म्हणून. म्हणजे प्रायव्हेट असून सुद्धा म्हणजे सगळे स्टडीज वगैरे रेग्युलर होतात. कॉलेजेस, लेक्चर्स वगैरे म्हणजे असे मिस नाही होते. लेक्चर्स वगैरे पण खूप बेस्ट होतात. मृणालसारखीच प्रतिक्रिया या महाविद्यालयातील 7 अभ्यासक्रमातून शिकत असलेल्या 1,000हून अधिक विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जाते. संगणक तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम सर्वोत्कृष्टपणे शिकण्याची सोय इथे उपलब्ध आहे. जॉन डियर, बॉश यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी इथल्या विद्यार्थ्यांना निवडलाय. मेन म्हणजे संस्था चालताना कधीही डायरेक्टरची किंवा अशी कुठलीही मध्ये अडथळा निर्माण होत नाही. त्यांच्यामुळे कॉलेज हे व्यवस्थित चालतं आणि सर्व सुखसोयी पूर्ण व्यवस्थितरित्या आहेत. इथे तज्ज्ञ अनुभवी 55 प्राध्यापक इथे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. आमच्या संस्थेचा अंतिम वर्षाचा निकाल हा जवळजवळ 95 ते 98% लागलेला आहे आणि तसेच प्रथम वर्षाचा निकाल देखील हा आमच्या संस्थेचा हा दरवर्षीपेक्षा चांगला लागलेला असून अशीच गुणवत्ता आमच्या संस्थेची दरवर्षी वाढत चाललेली आहे. MIT संस्थेनं यंदा 60 पेक्षा अधिक उद्योगांसोबत रोजगार संधींबाबत भागीदारी केली आहे. 300हून अधिक उद्योगांमध्ये प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलंय. MIT तंत्रशिक्षणात एक सर्वोत्कृष्ट असल्याचं इथल्या BTech पदवी अभ्यासक्रमांवरून सिद्ध होत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण तसंच नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांमुळे या संस्थेकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे.
प्रॅक्टिकल्स असोत, लेक्चर्स असोत, सेमिनार्स असोत, प्रत्येक गोष्ट आमच्या स्वतःकडनं करवून घेतली जाते. कृषी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्लास्टिक्स अँड पॉलिमर, प्रोडक्शन इंजिनिअरिंग असे अभ्यासक्रम इथे प्रमुख आहेत. MBA तसंच व्यवस्थापन शास्त्रातील पदव्युत्तर पदविका, PGDM सारखे अभ्यासक्रम इथे उपलब्ध आहेत. इन्फोसिसचा कॅम्पस कनेक्ट कार्यक्रम, जागतिक दर्जाचं कम्प्युटिंग सेंटर यांचा बीटेकच्या वैशिष्ट्यांमध्ये समावेश होतो. संस्थेची गुणवत्ता लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याची परवानगी यंदा प्राप्त झाली आहे. एमटेक मेकॅनिकल आपल्या कॉलेजमध्ये नवीन सुरू होत आहे. तसेच मेकॅनिकल ब्रँचसाठी सेकंड शिफ्टमध्ये 60 जागांची वाढ आपल्याला AICTने मान्य केलेली आहे. MIT तंत्र शिक्षणातील मराठवाड्यातलं सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून आज नावारूपास आलाय. त्यात बीटेक अभ्यासक्रमांचा वाटा सर्वाधिक महत्वाचा आहे. एकाच वेळी 500 विद्यार्थी अभ्यास करू शकतात. 80,000 अधिक पुस्तकांचा लाभ घेता येतो. संस्थेच्या ग्रंथालयाची इमारतच मुळी इको फ्रेंडली आहे. दिवसा इथे दिवा असा लावावा लागतच नाही. भव्य वास्तूतील हे ग्रंथालय त्याच्या वैशिष्ट्यांमुळे संस्थेचं मुकुटमणी ठरलंय. तर तेव्हापासून आपल्या लायब्ररीला मला वाटतं तुम्हाला मराठवाड्यात, नॉट ओन्ली इन औरंगाबाद, मराठवाड्यात सुद्धा हे ग्रंथालय उत्तम ग्रंथालय म्हणून गणलं जातं. म्हणजे आता युनिव्हर्सिटीत जेव्हा मी होते तिथे सुद्धा माझ्या हे ऐकण्यात यायचं की तुमचं ग्रंथालय खूप चांगलं आहे. माहिती तंत्रज्ञान, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर क्षेत्रातील संस्थेच्या तज्ज्ञ मंडळींच्या व्याख्यानांच्या CD, DVD, ऑडिओ कॅसेट्स इथं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. MIT आकाशाला गवसणी घालताय ते संस्थेचे महासंचालक प्रोफेसर मुनीश शर्मा यांच्या उपक्रमशील नेतृत्वामुळे. संस्थेचे महासंचालक म्हणून ते कार्यरत आहेत. प्रतिष्ठेच्या डाटा क्वेस्ट IDC नॅस्कॉम संस्थेनं वर्ष 2008 मध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये MIT देशातील 27वी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून गौरवली गेली होती. त्याचं श्रेय प्राप्त होतं या संस्थेचे विद्यार्थी आणि आता महासंचालक असलेल्या प्रोफेसर मुनीश शर्मा यांना. A lot of other activities we are conducting at college levels where students are getting an opportunity to take a part in such programs. It may be in terms of workshop, maybe in terms of national conferences, it may be in terms of having in-house competitions like project competitions. So these all are very, very important and crucial for the overall development. त्यांच्या पुढाकारानं आता संस्थेतर्फे विविध 55 पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रम उत्कृष्ट विद्यार्थी तसंच नागरिक घडवत आहेत. We have started a green fuel laboratory. Under green fuel laboratory, not only the biodiesels, but all the renewable resources for the energy we are trying. That's why the gasifier is one of it, and then solar energy is the another project we have taken. In last 3 years, we got around 5 to 6 different associations. With their help, we have developed our laboratories and a lot of other activities we have started. स्थापत्य अभियांत्रिकीतील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रोफेसर शर्मा हे देश विदेशातील विविध शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक संस्थांचे सदस्य आहेत. तंत्र शिक्षणातून अष्टपैलू आणि चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व घडवण्याचा त्यांचा उद्देश आहे.